ओके, गळती बंद पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय. पण काम चालू करायच्या आधी आम्ही नाश्ता करायला चाललोय. आणि काय नाश्ता करायचं काय ठरलंय? मिसळ ना. हा, मिसळ किंवा उत्तापा दोन ऑप्शन आहेत. आपला एक फंटर आहे. थांबा, फंटर दाखवतो. शिवम सर काय खाणार आहे? उत्तापा. पण आम्हाला मिसळ काय मिसळ खायला जाऊया. चला. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर आपण आलो आहे ह्या दादांच्या स्टॉलवर. दादांचं स्टॉल क्लिनिंग चालू आहे. आपण 1-2 मिनिटं वेट करूया. मिसळ आलेली आहे. मिसळ बघून घ्या बॅक कॅमेरा लावून. तर मिसळ आली आहे. फक्त आयन आणि मेन. ओके. शुभम काय खाणार नाही. शुभम का खाणार नाही? शुभम सर का खाणार नाही? बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मिसळ आवडत नाही. काय आवडते? फरसाण आवडते. ठीक आहे, तर आम्ही दादांना रिक्वेस्ट करतो 5 रुपयाचा फरसाण द्यायला. आणि सध्या आम्ही आस्वाद घेतो मिसळचा. मिसळ संपल्यावर कंटिन्यू करू. पेट पूजा झालेली आहे. आयन, व्हॉट द ओपिनियन? भारी होती, छान होती. काय 30 रुपयाच्या मनाने काय तुमचं काय म्हणणं आहे? 30 रुपयाच्या हिशोबाने जायला लई स्वस्त पडली हो. स्वस्त असू दे, क्वालिटी होती. काय क्वालिटी होती 30 रुपयाची. शोम सर तुम्ही मिस केलाय. ठीक आहे हो. आम्हाला म्हणलं उत्तापा काय तर तुम्ही मिसळ खायला आला. असं करतो सर. अहो तुम्ही मी कुठं? आपण ऑफिसच्या टेरेसवर आलोय. टेरेसवर हा असा सेटअप केलाय. एक सेकंड. टेरेसवर हा असा पूर्ण आपण सेटअप केलाय. पण प्रॉब्लेम असा झाला आहे ऑफिसमध्ये की एवढे शीट, एवढे ग्लासेस म्हणजे विंडोसाठी एवढं करून पण पाणी आलेलं आहे. आणि पाणी ऑलमोस्ट इथपर्यंत ह्या लेवलला आलेलं आहे. ओके, देखा आपने लापरवाही का नतीजा है. हे पाणी जे बघताय ते जवळपास इथपर्यंत जाते. इथून जर बघितलं इथपर्यंत जाते. तर आज आमचं टार्गेट आहे की इथली गळती बंद करायची. म्हणून हा पार्ट 2 व्हिडिओ आपण घेऊन आलोय. तर बघूया किती आपल्याला चॅलेंजेस येतात. ओके, तसं बघायला गेलं तर हे एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम दाखवतो. दुसरा प्रॉब्लेम असा झाला आहे की ही जी विंडो आहे, ह्या विंडोमधून तुम्ही बघू शकताय. ओके, इथून पाणी येतंय. ओके, आणि हे पाणी इथं स्टोअर होतंय, पडतंय आणि ह्या मॅटच्या खाली जाते. तसंच इथं मॅटच्या खाली इथं पण पाणी स्टोअर झालं नाही. एवढ्या लेवलला पाणी गेले. ओके, विंडोचं मेन रिझन असं आहे की ओके, आता पाऊस तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, हे IFचं मी प्रिंट काढले. इथे एक होल आहे. ह्या हॉलमधून जर व्यवस्थित दिसू शकतंय तर या होलच्या आतमधून पाणी जाते. पाऊस असा असल्यामुळे पाणी जाते आणि ह्या साईडला पाणी खाली येते. ओके, तर आता आपला टास्क आहे सगळ्यात पहिल्यांदा हे जे गॅप्स आहेत ते गॅप्स भरून काढायचे आहेत. ओके, दुसरी गोष्ट इथं पाणी स्टोअर होते त्यावेळी दुसरं काही सोल्युशन. आणि तिसरी गोष्ट जसं सांगितलं, इथलं पाणी जे इथे येते तिथं 2 लिकेज आहेत, ते लिकेज बंद करायचे. ओके, तर आपल्यासोबत असणार आहेत केदार सर. केदार सर एकदा हाय करा. ओके, आणि किशोर सर, अभिजित सर आणि शुभम सर म्हणून आहेत, ते येतील. आणि एक आयन असा आपला एक स्टुडंट आहे. तर आपण सगळे ऍज अ टीम वर्क करून बघूया आज सोल्युशन काय निघते. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आज टीम वर्क करून आप चेक करूया आज जरा सोल्युशन काय करता येईल. टार्गेट आहे 4 वाजेपर्यंत करायचं, कारण की सॅटर्डेला 4 पर्यंत ऑफिस सुटते. 6 वाजले तर फॅमिलीला टाइम देता येत नाही. ओके, त्यामुळं टार्गेट आहे की 4 वाजेपर्यंत करायचं. सध्या किती वाजलेत? ऑलमोस्ट 11:30-12 वाजलेत. ट्राय करूया किती वाजतात. ओके, चलो बाय. थोडं ऑब्झर्व केल्यानंतर आम्हाला अजून एक प्रॉब्लेम दिसलेला आहे. प्रॉब्लेम दाखवतो. ठीक आहे, इथं बघू शकताय हे डोअर आहे. ह्या डोअरमधून जे पाणी आलंय, आम्हाला वाटत होतं की ह्या विंडोमधून पाणी येत असेल, इथून फ्लो होत 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 इथं स्टोअर होतंय. पण तेच एक रिझन आहे. दुसरं रिझन असं पण आहे की ह्या डोअरमधून पण लिकेज आहे. इथं तुम्ही बघू शकताय वॉटरचे ड्रॉप्स आहेत. आणि जर हा फ्लो जर मी ऑब्झर्व केला बघा, इथे एक ड्रॉप जो अजून ह्याचं डेस्टिनेशन खूप लांब आहे, पण हा एक आहे जो ह्याचा ऑलमोस्ट डेस्टिनेशन जवळ आलेला आहे. ओके, इथं पाणी कमी आहे, पण असं वाटतंय की हेवी रेन आलं तर हे फ्लो जोरात होत असेल. ठीक आहे, तर हे पण आपला एक टास्क आहे की ह्याला पण बंद करायचं आहे. बघूया सोल्युशन काय काय करता येईल. तो चलिए शुरू करते हैं. तेच तर आम्ही हे 2 टूर आणलेले आहेत.
हे एक टूल आहे सिलिकॉन, याला सिलिकॉन म्हणतात. 230 रुपयाला किती ग्रॅम? अराउंड 230 रुपयाला 345 ग्रॅम. पण हे फक्त घेऊन उपयोग नाही, हे मेहंदीचा कोण सारखाच प्रकार आहे, फक्त ह्याला एक टूल लागते. हे फ्री मध्ये मिळेल तुम्हाला. आणि हे जो आहे तसं बघायला गेलं तर हे चकलीचा साचा वाटेल. एक सेकंड, चकलीचा साच्यासारखं वाटते, पण हा चकली साचा ऍक्च्युअली नाही आहे. ह्याच्यामध्ये हे टूल घालायला लागेल. हे आमचे किशोर सर, यांना ऑलरेडी एकदा एक्सपिरियन्स आहे आणि आज मी एक्सपिरियन्स घेणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर ऑडियन्स, हा एक टूल आहे. आता याच्यामध्ये यूज कसं करायचं तर सर जरा झूम करा. सेम चकलीचा साचा, डन. जसं तुम्ही इथं प्रेस करणार त्याप्रमाणे हे खाली प्रेशर देत राहणार. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण हे फिट करूया टूल. आमची गन तयार. यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. ओके. तर आम्ही प्रिपेअर आहे. पाऊस आहे, पाऊस भिजा नको म्हणून. आणि सध्या आम्ही टेरेसवर आलोय. एक सेकंड. आपलं हे ऑफिस आहे, याच्या टेरेसवर जायचं आहे. आणि चॅलेंज असा आहे की आम्हाला खूप कष्ट करायला लागतं टेरेसवर जायला. त्यासाठी प्लॅन नंबर 1. शुभम सर जरा दाखवा. हा आहे आमचा इंडियन जुगाड. ही आपली पायरी झाली, हे डोर ओपन झालं. आणि हा माझा पहिला पाऊल, दुसरा, तिसरा आणि अनलिमिटेड. आणि सध्या दुसऱ्यांच्या टेरेसवरून आपल्या टेरेसवर जायला लागते. छत्री घेऊन येऊ काय? शुभम सर, ज्या छत्री आणा हो. ओके. आपले किशोर सर रेडी झालेले आहेत. जरा थांबा लागणार. आमचे शुभम सर आलेत आमचा हातभार लावायला. ठीक आहे. तर टार्गेट असा आहे की ह्या टेरेसचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तो नंतर सॉल्व्ह करायचा. इथं आमचे शुभम सर बॅच घेतात. आणि हा जो मोठा हॉल दिसत आहे हे आमचे किशोर सर, ज्यांनी AK-47 गन घेऊन उभे आहेत. आणि टार्गेट असं आहे की हे ऑलरेडी आम्ही इथं लावलेलं आहे सिलिकॉन. हे जे ब्राऊन कलर दिसतंय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळं आम्ही फुल प्रिपेअरनं ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी जी हातात दिसत आहे ती टेक्नॉलॉजी वापरून आपण आजचं काम करणार आहे. ठीक आहे. लेट्स सी काय होतंय, कसं होतंय, चेक करूया. डेस्टिनेशनला पोहोचलोय. टेरेसवर काम चालू झालं आहे. ऑलरेडी आपण इथून काम करत चालू आहे. सध्या ह्या लेवलला पोहोचलो आहे. किशोर सरांचं काम चालू आहे जोरात. एवढं टार्गेट आहे डेस्टिनेशन. आणि असंच हे शुभम सर आणि मी, आम्ही दोघं असं टेरेसवर फिरत असताना आम्हाला एक प्रॉब्लेम गावला. तो प्रॉब्लेम म्हणजे मेजर प्रॉब्लेम की आम्ही ऑब्झर्व करत होतो की पाणी, ओके, स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. स्टोरेज वाढवलंय बघा. जसं बघू शकता हे एक होल पडलंय. आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही करणार आहे आमचे किशोर सर. तर ह्या होलमध्ये आम्ही सिलिकॉन ऍड करतोय. बघा किती सिलिकॉन बसतंय. आणि आज झालंय का ते पाणी काढायला पाहिजे. खाल्लं पडत असेल आता बदलाय सर ते. कोणतरी सोबत या की एकटाच काय करणार मी. टेंशन नाही लेने का, आपण आहे ना. ताडपत्री बांधलेली आहे इथं. आणि ही दोरी जी आलेली आहे ती आलेली आहे एवढ्या लांब. ठीक आहे.
ऑप्शन तर असा होता, हे जे काय म्हणतात त्याला, शिडीला बांधत होतं, पण नंतर काल शिडी नुसती टेम्पररी ठेवली, त्याला बांधून उपयोग नाही, फिक्स नाही आहे. आता आलाय बघा. रहने को बहुत बुरे लग रहे. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. ओके, मग आता याला पर्याय नाही. प्रॉब्लेम असा आलाय की एवढ्या मोठ्या डिस्टन्समध्ये बांधायला काही ऑप्शन नसल्यामुळं कमीत कमी 1 किलोमीटर 100 किलोमीटर किती फूट असतं ते. सगळ्या इंजिनियरचं काय ना काय तरी चालू आहे. खरं सोल्युशन काय निघून झाले. 2 वाजत आले. आता शिवपर्यंत काय चालू आहे बघ्या. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का. हे साहेबांनी विचार सोडलाय, काय करायचं ते करा, मला तेवढं 4ला घालवा घेऊ, शनिवार आहे. हे साहेब निवांत असतात, त्यांना काय सालान सोडा, आतला सोडा, नमाज पडा तेवढं सोडा, बस. ठीक आहे, चेक करूया काय होते फायनल डिसिजन. ओके, तर ऑलमोस्ट आपलं काम 50% आलेलं आहे आणि मी छोटंसं काम करतोय, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही ताडपत्री लावायची आहे आणि कुठं बसून लावतोय तर फक्त इथं बसून लावतोय. मौत को छू के टक से वापस आ सकता. डर के आगे जीते. ओके, जसं की बघू शकताय दोऱ्या बांधलेल्या आहेत. दोऱ्या फायनली आम्हाला सोर्स बांधायला हाच भेटला, जो बेस्ट सोर्स आहे. त्याच्यामुळं इथून जे पाणी येत होतं ते आता येणार नाही. सध्या काम चालू आहे. लेट्स सी. शुभमचं मावा खालावल्यात. गजब बेइज्जती. केदार सर आलात, बघूया कुठे. केदार सर हात करा. केदार सर कुठे जा. हो वर या. अहो वरती या की. हा इथं कोपऱ्यावर. नाही, हात वर करा बघू. हे आमचे केदार सर, वन अँड ओनली. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. बरं, शिवम सरांचं काम चालू आहे आणि वरती किशोर सर आहेत. आपण जराशी मस्ती करूया. रहा नहीं जाता. दगड आहेत, खूप आहेत दगड. बघूया काय यांचं रिॲक्शन येते. नाही नाही, किशोर आम्ही का ते दगड पण मारतात. ठीक आहे, किशोर सर माझ्या टीम मध्ये आहे, मी किशोर सरांच्या टीम मध्ये. अरे कहना क्या चाहते हो. नो रिॲक्शन. आवजी सरचे ऊपर काय घेतलं साहेबांनी. ठीक आहे, नेचरचा आनंद घ्या. नेचरचा आनंद घ्या. इट्स रेनिंग. बघितलं मी म्हणून म्हणलं. काम जोरात चालू आहे. काय नाही सर. हा बस सर, त्याच्यावर पाणी पडलेलं आज जात होतं ते पाईप मुळे, बरोबर. त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ती इकडे ह्या कोपऱ्यात ठेवा बघा. ही इथं ठेवा. इकडे ती सर्कल डायरेक्ट. असं ठेवू मला ना. ही जरा कोपऱ्यात वाढावं.
ते इथलं काम झालेलं आहे. इथून विंडोच्या खाली शक्यता तरी आहे येणार नाही, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्या ज्या दोऱ्यात येल्लो कलरच्या बारीक दिसत असतील, ही आणि ही ओके, आणि लास्टला एक आहे इथं. तर ह्या एवढ्या डिस्टन्सला बांधलंय की ते किती वेळ स्टेबल राहील त्याची काही गॅरंटी नाही, कारण आमच्याकडे ऑप्शनच नव्हता. एक पर्याय होता की ह्यांच्या टेरेसवर खेळा मारायचा, जो पॉसिबल नव्हता. त्यांनी परमिशन दिली नाही आम्हाला की आमच्या भिंतीवर काही करायचं नाही म्हणले. दुसरं आम्हाला एखादी सजेशन दिलं, या पत्रावर मुळा मारा, ठीक आहे. पण नंतर तिसरा पर्याय काय की वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बांधले नाही. बघूया आता 2 दिवस मोठा पाऊस झाल्याशिवाय कळणार नाही प्रॉब्लेम सोल्युशन झाले की नाही, किंवा मग ठीक आहे पार्ट 3चा ब्लॉग बनवा लागेल. ठीक आहे, सध्या ते सोल्युशन झाले. अजून एक इथे ॲक्च्युली काय केलं ते मी खाली जाऊन दाखवतो. सक्सेसफुली शीट लागलेली आहे आतून, ब्ल्यू शीट बघू शकताय, फुल पॅक. पाणी यायचा काही संबंध नाही. ठीक आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की हे टार्गेट होतं, ह्याला मुजवायच्या ऐवजी आपण एवढं मोठं टार्गेट अचीव केले. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली वरतून जरी पाणी आलं तर ह्या शील्डला थडकून बाहेर पडेल. बाकी किरकोळ कामं चालू आहेत, ते होत राहतील. ओके, अपडेट लवकरच मिळेल. काम करून दमलेलं आहे आम्ही आणि काम झालेलं आहे. आता आम्ही जेवण आहे, मी किरकोळचा उपवास आहे. माझं फेवरेट वरीचा भात आणि आपली काय सर समझ रहे हो आप? ओके, फायनली नाश्ता झाला, काम झालं, जेवण झालं. ठीक आहे, आणि व्हिडिओचा एंड पार्ट आहे हा. ठीक आहे, तर फायनली आमचं काम सगळं झालेलं आहे आजचं. बघूया थोडा अजून जरा पाऊस आल्यानंतर फायनली कळेल की आम्ही जे केलं आहे त्याचं सोल्युशन निघतं की नाही. ठीक आहे, चलो बाय बाय.